आपल्या हक्काच्या घरासाठी जागा घेण्याची सुवर्ण संधी। क्रिस्टल डेव्हलपर्स यांचा क्रिस्टल ड्रीम स्पेस प्रोजेक्ट। पुणे रोड वसंत विहार एरियात इंटरनल कॉन्क्रीट रोड, जिथे आहे मेन एंट्रन्स गेट, आउटडोर जिम, टेम्पल गार्डन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, पिकॉक लेक, आर्ट वॉल, सेल्फी पॉइंट, ओपन चेस, वॉकिंग ट्रॅक, योगा अँड मेडिटेशन पॅव्हिलियन, ध्यान केंद्र, एम्फीथिएटर अँड मल्टीपर्पज लॉन, LED स्ट्रीट लाईट, ट्री प्लांटेशन, रोड साइड फुटपाथ, ड्रेनेज लाईन्स, SMC वॉटर, अंडरग्राउंड इलेक्ट्रिसिटी, CCTV कॅम्पस, वॉल कंपाऊंड अशा सर्व सोयींनी युक्त प्रीमियम ओपन प्लॉट्स असणारे क्रिस्टल डेव्हलपर्स यांचा क्रिस्टल ड्रीम स्पेस प्रोजेक्ट। ICICI बँके शेजारी, पार्क चौक, सोलापूर। आषाढी वारीसाठी श्री क्षेत्र शेगाव येथून निघालेल्या श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचं मंगळवारी दुपारी सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत आगमन होत असून मंगळवारी सायंकाळी पालखी दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळेगाव इथं मुक्कामी येणार आहे। पालखीच्या स्वागताची जय्यत तयारी जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आली असून उळेगाव ग्रामपंचायतीच्या वतीनं पालखी तळावर स्वच्छता मोहीम राबवून सुखसुविधा उपलब्ध करण्यात येत आहेत। दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असते। बुधवारी पहाटे पालखीचे उळेगाव येथून प्रस्थान होणार असून त्यानंतर सकाळी 9च्या सुमारास पालखीचा सोलापूर शहरात आगमन होणार आहे। कामगार नेते अशोक जानराव यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी सोलापूर महापालिका आवारात आंदोलन करण्यात आलं। विविध घोषणांनी परिसर दणाणून सोडला। सोलापूर महानगरपालिकेत मेडिक्लेम कॅशलेस पद्धतीचं औषधोपचार करणे ही बाब अत्यंत गरजेची आहे। राज्य शासनानं 5 लाखापर्यंत मोफत औषधोपचार करण्याचे जाहीर केले असले तरी त्यामध्ये महानगरपालिका कामगारांना अद्याप मोफत औषधोपचार मिळत नाही। त्यामध्ये अनेक त्रुटी आहेत। उपचारासाठी स्वतःचा खर्च करण्याची कामगारांची ऐपत नसते। केवळ अभावी उपचार मिळत नाही। कामगारांना जीव गमावण्याची वेळ येते। तेव्हा या दोन्ही योजनेऐवजी कामगार कर्मचारी अधिकारी यांना औषधोपचारासाठी कॅशलेस पद्धतच योग्य आहे। त्यामुळे औषधोपचारासाठी कॅशलेस पद्धत सुरू करावी। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक मदत देण्यात येणार असून 21 ते 65 वयोगटातील महिलांना महिन्याला 1,500 रुपये देण्यात येणार असून यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज भरता येणार आहे। जास्तीत जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन एकात्मिक बाल विकास योजनेचे बाल विकास प्रकल्प अधिकारी किरण जाधव यांनी केलं आहे। स्वप्नातील घर साकारण्याकरिता सोलापुरातील स्मार्ट सिटी मध्ये स्मार्ट प्रकल्प घेऊन आले आहेत। सोलापुरातील विश्वसनीय आणि पारदर्शक नाव म्हणजे क्रिस्टल डेव्हलपर्स। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, महिला जिल्हाध्यक्ष सुवर्णा शिवपुरे, जिल्हा कार्याध्यक्ष महेश माने यांच्या उपस्थितीत उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळे इथं निवडीचा कार्यक्रम पार पडला। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या जिल्हा संघटकपदी संजय जाधव यांची तर जिल्हा महिला सहसचिवपदी रुपाली गांधी यांची निवड करण्यात आली। या संदर्भात त्यांना निवडीचं पत्र देऊन शुभेच्छा देण्यात आल्या। या प्रसंगी ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे, माजी आमदार दिलीपराव माने, सुरेश हासापुरे, चेतन नरोटे, राष्ट्रीय छावा संघटनेचे उत्तर सोलापूरचे अध्यक्ष रतिकांत पाटील, दक्षिण सोलापूर छावाचे अध्यक्ष गणेश मोरे, विजय मेजर, प्रमोद गावडे, धीरज गांधी, संजय जाधव, विकास मेटकरी, शुभम डुड्डू, ओंकार जाधव यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती। सोलापूर लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून प्रणिती शिंदे या निवडून आल्या। या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर मध्य आणि उत्तर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या नेते मंडळींचं, पदाधिकाऱ्यांचं, कार्यकर्त्यांचं आणि जनतेचे आभार मानण्यासाठी अक्कलकोट रोड महालक्ष्मी मंदिर मागे असलेल्या कैलासवासी राजमल बोंबड्याल मंगल कार्यालय इथं कृतज्ञता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यावेळी त्या बोलत होत्या। सोलापूर शहर मध्य आणि उत्तर विधानसभा मतदारसंघातील जनतेनं आणि काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष, महाविकास आघाडीचे इतर घटक पक्ष, त्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी घेतलेल्या परिश्रमाबद्दल यावेळी खासदार प्रणिती शिंदे तसंच ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी मनापासून आभार व्यक्त केले। महाराष्ट्र राज्यातील विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबर 2024 मध्ये होत आहेत। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे, खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। त्यानुसार सोलापूर शहर व जिल्ह्यातील सर्व 11 विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत। इच्छुक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दिनांक 5 ऑगस्ट 2024 पर्यंत काँग्रेस भवन सोलापूर इथं जमा करावेत।
कार्यक्रमाचं आयोजन दिनांक 7 जुलै 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता आंध्र दत्त चौक पोशम्मा मंदिर जवळ दत्तनगर सोलापूर इथं करण्यात आलं होतं। या उपक्रमामध्ये एकूण 500 विद्यार्थ्यांना वह्या आणि शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं। या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार, जिल्हा कार्याध्यक्ष जुबेर बागवान, माजी महापौर श्रीकांचना यन्नम, चित्रा कदम, श्रीनिवास कोंडी, सुजित अवघडे, शशिकला कसपटे, दत्तात्रय बडगंची, अशोक बल्ला, पिंटू जक्का यांची उपस्थिती होती। प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी भाषण देऊन त्यांना शिक्षणाच्या महत्त्वाची जाणीव करून दिली। आपल्या हक्काच्या घरासाठी जागा घेण्याची सुवर्ण संधी क्रिस्टल डेव्हलपर्स यांचा क्रिस्टल ड्रीम स्पेस प्रोजेक्ट। पुणे रोड वसंत विहार एरियात इंटरनल कॉन्क्रीट रोड, जिथे आहे मेन एंट्रन्स गेट, आउटडोर जिम, टेम्पल गार्डन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, पिकॉक लेक, आर्ट वॉल, सेल्फी पॉइंट, ओपन चेस, वॉकिंग ट्रॅक, योगा अँड मेडिटेशन पॅव्हिलियन, ध्यान केंद्र, एम्फीथिएटर अँड मल्टीपर्पज लॉन, LED स्ट्रीट लाईट, ट्री प्लांटेशन, रोड साइड फुटपाथ, ड्रेनेज लाईन्स, SMC वॉटर, अंडरग्राउंड इलेक्ट्रिसिटी, CCTV कॅम्पस, वॉल कंपाऊंड अशा सर्व सोयींनी युक्त प्रीमियम ओपन प्लॉट्स असणारे क्रिस्टल डेव्हलपर्स यांचा क्रिस्टल ड्रीम स्पेस प्रोजेक्ट ICICI बँके शेजारी, पार्क चौक, सोलापूर।